माननीय सभागृह नेत्यांनी मला असं वाटतं तेच ते भाषण केलेलं आहे। बाकी जे काही माझे मुद्दे होते किंवा आमच्या सगळ्या विरोधी पक्षाचे मुद्दे होते, विशेषतः कायदा आणि सुव्यवस्थेविषयी, विशेषतः कायदा व सुव्यवस्थेविषयी सभापती महोदय, आणि याच्यामध्ये बऱ्याच विषयाचे उत्तर मिळालेले नाही सभापती महोदय। मी क्राईम इन महाराष्ट्र 2 वर्षापासून अहवाल आला नाही हा विषय मांडलेला होता। परभणीच्या घटनेच्या संदर्भात मानवाधिकार आयोगाच्या अहवालावर कारवाईचा मुद्दा मांडलेला आहे। त्याचप्रमाणे मस्साजोगच्या घटनेविषयी मी बोललो होतो, भोकरदनच्या घटनेविषयी बोललो होतो, बेटिंगचाही मुद्दा मांडला होता, त्याचा पेनड्राईव्ह मी आपल्याला दिलेला आहे। मटका व गुटखा याचं कशा पद्धतीने राज्यात चालू आहे त्याचा मुद्दा मी मांडला होता। खरपुडीचा मुद्दा माननीय उपमुख्यमंत्र्यांनी मांडला, परंतु माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी याला स्थगिती दिलेली आहे। त्याचप्रमाणे भगवती हॉस्पिटलचा प्रायव्हेटायझेशनचा मुद्दा माननीय शिंदे साहेब, भगवती हॉस्पिटलचा प्रायव्हेटायझेशनचा मुद्दा हा पण मी मांडलेला आहे। अहिल्यानगर येथील एक बऱ्हाणपूरच्या घटनेचा मुद्दा मांडलेला आहे। तसे बरेच वेगवेगळे विषय मांडलेले, परंतु मला असं वाटतं प्रमुख मुद्दे याचा उल्लेख काही आले नाही। सिडकोचे जे अधिकारी आहेत ते कशा पद्धतीनं DSK नावाच्या एक लीगल सर्व्हिसेसच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचं काम करतात तोही मुद्दा मांडला। MMRD पण मी बाकी डिटेलमध्ये जात नाही। वेगवेगळ्या विभाग, क्रीडा असेल, एक्साईज असेल, त्याच्यानंतर कृषी असेल, आरोग्य असेल, बनावट औषधाचा मुद्दा मांडला, क्रीडा विभागातील भ्रष्टाचाराचा मांडला, परिवहन विभागातील वेग नियंत्रकाचा मुद्दा मांडला। पण मला असं वाटतं याला काही शत्रू संपत्तीचा भाईंदरचा मुद्दा मांडला, पाकिस्तानचा बॉन्ड पेपरवर इथं व्यवहार झालेला आहे। मला वाटतं याच्यावर कोणतेही उत्तर याच्यामध्ये सभापती महोदय आलेले आहे। खरं तर आमचा हा एक विरोधी पक्षाचा एक महत्त्वाचं हे डिव्हाइस असताना मला असं वाटतं फक्त मी तरी विरोधी पक्षनेता म्हणून आकडेवारी आणि एक सत्य तथ्य मांडलेलं होतं, याचं कोणतंही उत्तर सभापती महोदय आलेलं नाहीये, ते येणं मला अपेक्षित आहे।